हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री असेल किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री असेल यांचे शासकीय बंगले हे सजून रेडी झालेले आहे। सध्या मी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नागपूरच्या देवगिरी या निवासस्थानासमोर आहे। आपण बघू शकतो की देवगिरी निवासस्थानासमोर एकनाथ गंगूबाई संभाजी शिंदे उपमुख्यमंत्री ही पाटी देखील लागलेली आहे। आणि महत्त्वाची गोष्ट की देवगिरी या बंगल्याचं महत्त्व हे देखील आहे की सरकारमधलं दुसऱ्या क्रमांकाचं स्थान हे हा बंगला अधोरेखित करतो। त्यामुळे या विद्यमान सरकारमध्ये एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर दुसऱ्या स्थानावर आहे हे जवळपास निश्चित आहे। आणि मागच्या विशेष अधिवेशनाच्या काळातही ज्या प्रकारे आसन व्यवस्था असेल सभागृहातली किंवा इतरही कामकाज असेल त्यामध्ये एकनाथ शिंदे हे दुसऱ्या क्रमांकाचं स्थान त्यांचं अधोरेखित होताना आपल्याला पाहायला मिळत होतं। आता सर्वांचं लक्ष हे नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर असणार आहे, कारण की हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ज्या नवीन पाट्या लावण्यात आलेल्या आपण बघू शकतो की पहिल्यांदा नागपूरमध्ये मंत्र्यांचं असेल उपमुख्यमंत्र्यांचं असेल किंवा मुख्यमंत्र्यांचं असेल यांच्या नावाच्या ज्या पाट्या आहेत त्यासोबत त्यांच्या आईचं नाव देखील पहिल्यांदा लिहिण्यात आलेलं आहे। तर हे देखील एक या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्तानं आपल्याला नवीन विशेष पाहायला मिळतं। आतमध्ये जर का बघितलं तर एकनाथ शिंदे यांच्यासाठी जेव्हा ते हिवाळी अधिवेशनामध्ये नागपूरला येणार त्यासाठी हा बंगला जवळपास सज्ज झालेला आहे। आणि त्यांचे कार्यकर्ते असेल त्यांची शासकीय त्यांची जी टीम असेल अधिकाऱ्यांची त्यांच्यासाठी देखील विशेष इथे जे कार्यालय असतात ते देखील सज्ज असतं। तर नागपूरमध्ये एकनाथ शिंदे यांचा जो देवगिरी बंगला आहे हा हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सज्ज झालेला आहे। 16 डिसेंबरपासून नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन आहे आणि याकडे आता सर्वांचं लक्ष आहे की या हिवाळी अधिवेशनाच्या काळामध्ये राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होतो का। कारण की रवी भवन येथील जे बंगले आहे ते जरी तयार होऊन सज्ज असले तरी कोणत्या मंत्र्यांचा विस्तार झाला नाही किंवा ते कोणाला अलर्ट करायचा हा देखील एक प्रश्न आहे। त्यामुळे सध्या तरी विस्तार न झाल्यामुळे ते तिथे नावाच्या ज्या पाट्या आहेत त्या लागल्या नसल्या तरी मात्र नागपूरमध्ये मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री यांचे जे निवासस्थान आहे तिथं नावाच्या पाट्या लागलेल्या आहे आणि ते हिवाळी अधिवेशनासाठी सज्ज आहे। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।